माजी मंत्री सन्माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब आपल्याला संबोधित करतायत। सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब। आजच्या या अभूतपूर्व पंकजाताईंनी चालू केलेल्या दसरा मेळाव्याला उपस्थित असलं तुम्ही केल्यामुळं तुम्हाला माहित नाही काय काय झालं। एक गोष्ट ऐकताय का? गोष्ट ऐकता का? एक मग शांत बसा, शांत बसा, शांत बसा। आजच्या या दसरा मेळाव्याला इथं उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या, माझ्याही लाडक्या भगिनी, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे, व्यासपीठावर उपस्थित माजी खासदार माझ्या भगिनी प्रीतमताई, तुम्ही खाली बसा। बास झाले ना नाटक, हेच करीत आलो मी पण। बस खाली। आम्ही साहेब स्टेजवर असलं की खाली ना असंच करायचं आम्ही। बसा। इथं खाली बस रे, खाली बस जरा। टेक टेक, सिटून घे, सिटून। व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जानकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नावं घेता येतील। आपण बराच वेळ झाला इथं अगोदरपासून पोहोचलात, आम्हालाही इथं यायला अर्धा तास वेळ गेला। ताईंनी त्यांच्या भाषणामध्ये या गोष्टीचा उल्लेख करावा की आजपर्यंत स्वर्गीय मुंडे साहेबांचा या विजयादशमीच्या दसरा मेळाव्याचा अभूतपूर्व मेळावा जर कुठला असेल तर तो आजचा आहे। आणि आज इथं उपस्थित दसरा मेळाव्याला आलेल्या सर्वांना मी नतमस्तक होऊन दंडवत घालतो की आपण एवढं प्रेम मुंडे कुटुंबावर, पंकजाताईवर या ठिकाणी दाखवता। खरं तर परिस्थिती हा मेळावा होण्यासारखी काही दिवसापूर्वी नव्हती। अभूतपूर्व पाऊस आला, अतिवृष्टी आली, पूर आला, गोदावरीत आला, मांजरात आला, सिंधफणात आला। भयंकर शेतकऱ्यांचं संकट, शेतकऱ्यांच्या समोर संकट आलं। तसलं संकट असताना माझी आणि ताईंची चर्चा झाली की आपण काय करावं। पण ताईंनी निर्णय घेतला, काही जरी झालं तर या दसऱ्याची परंपरा मोडायची नाही। मी ताई आपले मनापासून अभिनंदन, आभार मानतो। आज शेतकरी अडचणीत आहे। इथं आलेला प्रत्येक जण शेतकरी आहे, शेतमजूर आहे। आज अभूतपूर्व नुकसान झालंय, मान्य करतो। आज मी मंत्रिमंडळात नाही, फक्त आमदार आहे। पण माझी बहीण मंत्रिमंडळात आहे आणि शेतकऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत आपल्या पंकजाताई महायुतीच्या सरकारकडून मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीत,
हा विश्वास मी या निमित्तानं आपल्या समोर व्यक्त करतो. खरं ही दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा, जे फक्त घोषणा द्यायला आले त्यांना मेळावा कधी सुरू झाला, पहिला दसरा मेळाव्याला कोण आलत काय माहित नाही. तुम्ही बोलू द्यायला आलात का बंद करायला आलात? तुम्हाला कसं समजू? मला सरळही समजून सांगता येतं आणि उलटही सांगता येतं. भगवानगडाचं उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं. दसऱ्याच्या दिवशी, त्या दिवसापासून दसऱ्याच्या या मेळाव्याची परंपरा आहे. या दसऱ्याच्या मेळाव्याला देशाच्या ऐतिहासिक नकाशावर जर नेलं असेल तर आजही डोळ्यात पाणी येतं. ते स्वर्गीय मुंडे साहेबांनी हा दसरा मेळावा जगाच्या नकाशावर नेला आणि आज अभिमान वाटतो मला माझ्या बहिणींचा, पंकजा ताईचा आणि प्रीतमचा सुद्धा, की साहेब गेल्यानंतर सुद्धा असंख्य अडचणीत तुम्ही ही परंपरा चालू ठेवली आहे. मला माझ्या बहिणीचा सार्थ अभिमान आहे.